स्वाध्याय इयत्ता 5वी. विषय मराठी. पाठ क्रमांक 11. कठीण समय येता. प्रश्न पहिला. का ते सांगा. पहिल्यांदा बैलांचा गळफा सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले. कारण मुक्या जनावरांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत व त्यांच्यावर मजुरांचे पोट अवलंबून असते. गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता. कारण अपघातानंतर त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. तो तिला शोधत होता. मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. कारण त्यांना खड्ड्यात पडलेल्या मोळ्या उचलण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत हवी होती. गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. कारण अपघातानंतर आई खड्ड्यात निश्चित पडली होती. प्रश्न दुसरा. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल? उत्तर. उसाच्या गाडीला अपघात होऊन गाडी एका बाजूला कलली. त्यामुळे गाडीवानाची बायको खड्ड्यात पडली. उसाच्या मोळ्या तिच्या अंगावर पडल्या. त्या दोन तरुणांनी गाडीवानाला गाडीभोवती फिरताना पाहिले. त्याची बायको कुठे नव्हती. तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी ओळखले. शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? उत्तर. एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले. त्याने हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली. एकेका मुलाने एक मोळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनवणी गुरुजींना कळली. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले. गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते? उत्तर. अपघातामध्ये त्या दोन तरुणांनी व विद्यार्थ्यांनी बाईचा जीव वाचवला. सर्वांनी गाडीवानाला मदत केली. परंतु कर्ज व उसनवारीने खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती. पण जेव्हा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला दवाखान्याच्या खर्चाची व त्याच्या कामाची हमी दिली तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भारावल्यामुळे गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते. प्रश्न तिसरा. या पाठातील पुढीलपैकी कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली? का ते सांगा. पत्रकार. शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी. मुख्याध्यापक. कारखान्याचे अधिकारी. उत्तर. पत्रकारांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची वाटली. कारण त्यांनी प्रसंगावधान राखून अपघातात सर्वांची मदत मागितली. या ठिकाणी तुम्हाला ज्यांची भूमिका योग्य वाटेल ते लिहू शकता. प्रश्न चौथा. वाक्यात उपयोग करा. 1. प्रसंगावधान राखणे. वाक्य. संकटकाळी प्रसंगावधान राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते. 2. काळजात धस्स होणे. वाक्य. अंगणात खेळणारे बाळ दिसेना तेव्हा आईच्या काळजात धस्स झाले. 3. भेदरलेल्या नजरेने पाहणे. वाक्य.
वाड्याला लागलेल्या आगीकडे लोक भेदरलेल्या नजरेने पाहत होते. 4. हायसे वाटणे. वाक्य: परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले पाहून बाळूला हायसे वाटले. 5. डोळे पाणावणे. वाक्य: खूप दिवसांनी घरी परतलेल्या दिनूला पाहून आईचे डोळे पाणावले. 6. प्रसंगाचे गांभीर्य जाणणे. वाक्य: प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली. 7. मार्गी लावणे. वाक्य: शिवराम पंतांनी पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले. 8. निश्चित पडणे. वाक्य: आजारी असलेले वासरू निश्चित पडून होते. प्रश्न 5. या पाठात विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा. कच्चे पक्के. उतार चढण. आडवी उभी. वरून खालून. सरळ वाकडे. उतरले चढले. खाली वर. लवकर उशिरा. प्रसिद्ध अप्रसिद्ध. रात्र दिवस. मागे पुढे. बाहेर आत. स्वच्छ अस्वच्छ. जिवंत मृत. पूर्ण अपूर्ण. मोठ्या छोट्या. प्रश्न 6. या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल तर त्या घटनेचे वर्णन करा. सदर प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्ही पाहिलेल्या एखाद्या घटनेचे वर्णन लिहा. प्रश्न 7. खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा. बाईक, प्लीज, शॉक बसणे, फ्रॅक्चर, ॲम्ब्युलन्स. 1. बाईक. बाईक म्हणजे मोटारसायकल. 2. प्लीज. प्लीज म्हणजे कृपया. 3. शॉक बसणे. शॉक बसणे म्हणजे धक्का बसणे. 4. फ्रॅक्चर. फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे. त्याला आपण अस्थिभंग असे देखील म्हणतो. 5. ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका. खालील संवाद वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या. सर्वप्रथम आपण संवाद वाचूया. बंडू म्हणाला, सुट्टीत मी मामाकडे गेलो होतो. लता म्हणाली, आम्ही नाही गेलो कुठेही. बंडू म्हणाला, मग तू सुट्टीत काय केलंस? लता म्हणाली, माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत. मीनू म्हणाली, तिला वाचायला आवडतं. लता म्हणाली, तुला नाही का आवडत? मीनू म्हणाली, मला पण आवडतं ना. बंडू म्हणाला, गुरुजींनी आपल्याला वाचनाचं महत्त्व सांगितलंय. लता म्हणाली, ते पटलंय आम्हाला. मीनू म्हणाली, आपण सारे वाचूया. लता म्हणाली, चांगले वाचक बनूया. कोणते सर्वनाम कोणत्या नामासाठी आले ते ओळखा व लिहा. जसे मी. मी हे बंडू स्वतःसाठी वापरतो आहे. बरोबर आहे की नाही? मग आता आपण असे सर्वनाम बघूया. आम्ही, लता व मीनू. तू, बंडू. माझ्याकडे लता. तिला लता. तुला मीनू. मला मीनू. आपल्याला बंडू, लता, मीनू. आम्हाला लता, मीनू. आपण बंडू, लता, मीनू. अशा प्रकारे या संवादात नामांसाठी सर्वनाम वापरले आहेत.
2. या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा. उत्तर: त्याची, ती, त्या, त्यांनी, तिला, ते, ज्या, तिच्या, तो,